दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला आपण एका दुर्घटनेसंदर्भातली बातमी बघणार आहोत। ही अत्यंत दुर्दैवी दुःखद अशी बातमी आहे। यमुनोत्री महामार्गावर मोठी दुर्घटना घडलेली आहे। भीषण असा अपघात झालाय ज्यात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मिनी बस दरीत कोसळली आहे। यमुनोत्रीच्या दरीमध्ये मिनी बस कोसळलेली आहे आणि बसमध्ये 32 प्रवासी होते, त्यातल्या 25 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे। रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य अजूनही सुरू आहे। अंधार पडल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडचणी येत आहेत, पण बस दरीत कोसळून 25 जण दगावलेले आहेत। 32 जण एकूण या मिनी बसमधून प्रवास करत होते। यमुनोत्रीमधली ही घटना आहे। उत्तर काशीमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय। दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। जुलैमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत। त्यातच राज्यातील रुग्णसंख्या वाढतीये, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे, कारण त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे। त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। दुसरीकडे बॉलिवूडमध्येही पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाय। दिग्दर्शक करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे ही पार्टी सुपर स्प्रेडर ठरली आहे। गेल्या 2 वर्षांपासून निर्बंधात पार पडलेली आषाढी वारीवर सुद्धा यंदा कोरोनाचं सावट आहे। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे। बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने अलीकडेच 50वा वाढदिवस साजरा केला। करणने त्याच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टी दिली। करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर ठरल्याचं बघायला मिळतंय। सर्वात आधी कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे। फिल्मफेअरने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली। तर कटरीना कैफला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे। कटरीनाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेली आहे। करणच्या पार्टीत कलाकार कोण कोण उपस्थित होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। सलमान खान, कटरीना कैफ, विकी कौशल, करीना कपूर, ऋतिक रोशन, सबा खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, रणबीर कपूर, नीतू सिंह, कियारा अडवाणी, वरुण धवन, हे सगळे कलाकार पार्टीला उपस्थित होते। मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेखही वाढताच पाहायला मिळतोय। मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी म्हणजे आजच्या दिवशी मुंबईमध्ये 961 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। रविवारी 44 रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावं लागलंय। गेल्या 24 तासात मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूही झालाय। रविवारी 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली। देखील मुंबईमध्ये पेशंटची संख्या वाढते कोरोनाची। आम्ही अजून कंपल्शन केलेलं नाहीये मास्कचं, परंतु आम्ही आव्हान केलेलं आहे की जिथं गर्दी जास्त असते तिथं सर्वांनी मास्क वापरला पाहिजे अशी विनंती करतोय, आम्ही आव्हान करतोय। त्याचं कारण कालच मुंबईमध्ये 1 जण कोरोनाने मृत्युमुखी पडलेला आहे आणि रोज संख्या तिथं वाढते। तो न मास्क लावता मला प्रश्न विचारतो आणि मी उत्तर मात्र मास्क लावून देतो। आता करायचं काय? तुम्हीच माझं ऐकत नाही। मी जीव तोडून सांगतोय, अरे बाबांनो प्रश्न विचारताना पण मास्क लावा। ते तर त्याचं तिसरं लगेच काहीतरी चौथंच चालू असतं। मी ह्याचा गमतीचा भाग जाऊ द्या, पण तू खरंच सिरियसली घेतलं पाहिजे। मुख्यमंत्री मला आज म्हणाले, अजित आपण हे करायला नको, काय म्हणजे बंधन आणायला नको, पण लोकांना स्वेच्छेने मास्क लावा असं आव्हान करायला काय हरकत आहे? गेली 2 वर्ष कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रखडलेली पंढरपूरची वारी यंदा होणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। पुण्यामध्ये अजित पवार यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं बैठक घेतली। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबद्दल माहिती दिली। सगळ्यांना विश्वासात घेऊन वारी सोहळ्याचं आयोजन पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले। आषाढी एकादशीला पंढरपुरात 15 लाख भाविक असतील, त्याचंही नियोजन झालेलं आहे। 12 जूनला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली।
पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहेत, त्यामुळे वारीमध्ये कोरोना लस बूस्टर डोस हवा असेल तर तशी व्यवस्था केली जाणार आहे। वारकऱ्यांना डोस घेण्यासंदर्भात आवाहन करणार आहोत, मात्र वारीमध्ये चाचण्या करणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। वारीचं महत्त्व असं आहे की 2 वर्ष कोरोनाच्यामुळं आपल्याला वारीला काही बंधनं आणावी लागली, मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायाला तिथं जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे आज अंदाज सगळ्यांनी व्यक्त केला की जवळपास 15 लाख भाविक कमीत कमी हे आपल्या पंढरपूरला त्या दिवशी जमतील, आषाढी एकादशीच्या दिवशी। खाशाबा जाधव क्रीडा संकुल उद्घाटनासाठी पूर्ण विद्यापीठामध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृक्षारोपण केलं। पुणे विद्यापीठामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। वेगवेगळ्या विभागांची माहिती घेत असताना आर्ट्सचा टीचर जिमची कशी काय माहिती देतो असा प्रश्न त्यांनी विचारला आणि एकच हशा पिकला। यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शूटिंग रेंजवर निशाणा लावला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निशाणा लावला। तसंच बघत राहायचं, गोळी अगदी बरोबर, परफेक्ट। तुम्ही खऱ्या शूटर सारखं काम केलं आणि आता मी तसंच बघत राहा। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात। पुणे विद्यापीठामध्ये खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी जिमची पाहणी करत असताना तरुणाच्या हातावरचं टॅटू त्यांनी पाहिलं आणि हा टॅटू मैत्रिणीच्या नावाचा आहे का असं अजितदादांनी विचारताच एकच हशा पिकला। नाही, ट्रेनर मी असिस्टंट प्रोफेसर इकडे। तू काय बोलतोय? तुझा एका मैत्रिणी नाही, पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अजित पवारांनी तरुणांना झाडं लावण्याचा संदेश दिला। पर्यावरण संवर्धनासाठी सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी 365 दिवस पर्यावरण दिन आपण साजरा करायला पाहिजे असं म्हटलंय। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते आहे। कोरोना वाढत असल्यामुळे अजित पवारांनी जिथे गर्दी तिथे मास्क वापरण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी भाजपला जोरदार टोले लगावले। आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलेलो नाही, उद्या आणखी कुणी येईल, परवा आणखी कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत काम करत राहू असं ते म्हणाले। शेवटी आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये। उद्या आणखीन कोणी दुसरा येईल, परवा आणखीन कोणी तिसरा येईल, परंतु जोपर्यंत आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण समाजाच्या करता, लोकांच्या करता, ज्या परिसरात आपल्यावर संस्कार झालेले आहेत, जिथं आपण लहानाचे मोठे झालेलो आहेत, अशा ठिकाणी ज्यावेळेस काम करण्याचा करता एक संधी मिळते त्यावेळेस ते आम्ही आमचं नशीब समजतो। एक झाड उदयनी लावलेलं आहे, एक झाड मी लावलेलं आहे। मी मधून येणार आहे त्या झाडाला, कारण उदय रत्नागिरीला मुंबईला असतो, मी पुण्यात असतो मुंबईला असतो, त्याच्यामुळे मी आपलं झाड त्याच्यापेक्षा जोरात आलं पाहिजे म्हणून खत बीत आणून हळूच टाकणार आहे, पण माझं झाड तुझ्या झाडापेक्षा चांगलं असेल एवढं लक्षात ठेव। आपण सगळ्याच्याच बाबतीमध्ये आपलेपणाची भावना, मी पुन्हा पुन्हा सांगतो, जसं आपण आपल्या घरामध्ये काम करत असताना ते माझं घर आहे त्याच्यामुळे तिथं खूप बारकाईने सगळा विचार करतो, तसं हे माझं विद्यापीठ आहे, आपल्या सर्वांचं विद्यापीठ आहे। हे आपलेपणाने उद्या काही जण रिटायर होतील, काही जण नवीन येतील, ही प्रक्रिया चालत राहणार आहे, ती कधी थांबत नाही। पुण्यामध्ये खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालं त्यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांवरून भाजपला टोले लगावले। काश्मीरी पंडित विस्थापित विद्यार्थ्यांना कोटा ठेवणार असल्याचं ते म्हणाले। काश्मीरमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात येऊन शिकावं असंही त्यांनी सांगितलंय। त्यांची मुलं जर महाराष्ट्रामध्ये येणार असतील तर त्यांना देखील कोटा ठेवणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे, देशातलं पहिलं सरकार आहे, हे देखील मला सांगताना इथं मनापासूनचा आनंद होतो। आणि आज दादा त्याच्या पुढे जाऊन आमच्या विभागानं असा निर्णय घेतलाय
की त्यावेळी ते प्रस्थापित होते की विस्थापित होते याच्यावर फार मोठी चर्चा होऊ शकते. परंतु काल किंवा परवा असेल किंवा 8-10 दिवसामध्ये जे काही प्रकार काश्मीर खोऱ्यामध्ये घडलेले आहेत आणि तिथल्या काश्मीरच्या लोकांना, काश्मीर पंडितांना जर महाराष्ट्रामध्ये यायचं असेल आणि त्यांच्या मुलांना महाराष्ट्रामध्ये शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील राखीव कोटा आम्ही सगळे मिळून ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर कोणी अन्याय करता कामा नये. काश्मीर हिंदूंच्या रक्तानं रोज भिजून चाललाय. अशात सरकार 8 वर्ष कसली साजरी करतंय असा प्रश्न विचारला शिवसेना खासदार संजय राऊतांनी. असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपावर टीका केली. 1990ला काश्मीरी पंडितांची हत्या झाली तेव्हाही भाजप सत्तेवर होतं आणि आता सुद्धा सत्तेवर भाजपच आहे असं राऊत म्हणाले. 8 वर्ष कसले साजरे करते. तिथे काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललंय. रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत आणि सरकार काय करत आहे तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे. काश्मीर फाईल सिनेमा आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे. हे सरकारचं काम आहे. तिकडे आक्रोश चाललेला आहे. लोकांचं स्थलांतर, पलायन सुरू आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. तुम्ही ताजमहाल खालचं शिवलिंग शोधताय, तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलिंग शोधताय, तुम्ही हे वाद निर्माण करताय. पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे. भाजपला टीका करायला काय झालंय. काश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा, त्याच्यावर बोला. टीका कसली करताय. 1990 साली जेव्हा काश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झालं तेव्हाही भारतीय जनता पक्षच केंद्रात सत्तेवरती होता आणि आजही भारतीय जनता पक्षच सत्तेवर आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंना आपला अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करावा लागला. पण असं असलं तरी मनसेचे काही नेते आणि कार्यकर्ते ठरलेल्या तारखेला म्हणजेच 5 जूनचा मुहूर्त चुकवत अयोध्येला पोचले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांनी भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केला होता, मनसेला विरोध केला होता. इतकंच नाही तर जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा ब्रजभूषण सिंग यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आपला दौरा स्थगित केला होता. पण मनसैनिक मात्र ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येमध्ये दाखल झाले आणि त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. अविनाश जाधव दृश्यांमध्ये दिसतात, त्यांच्यावर सगळे मनसेचे कार्यकर्ते अयोध्येमध्ये पोहोचले आणि त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. आता आहे अयोध्यामध्ये आणि तुम्ही जर बघाल ट्रेन दिसते तिथे राम जन्मभूमी आहे. तिथे रामाच्या मंदिराचं नवनिर्माण सुरू आहे आणि आम्ही सगळे बरेच महाराष्ट्र सैनिक आज इथे आलो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी घेतलं पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी घेतलं पाहिजे. मला आज इथे आल्यावर असं वाटलं. मी सर्व महाराष्ट्रीयन, माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती करीन की नक्की श्री रामलल्लाच्या दर्शनाला या. राज्यसभा निवडणुकीची चुरस आता आणखी वाढली आहे. 6 जागांकरता 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे रस्सीखेच सुरू आहे. भाजपनेही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राज्यसभेची रणनीती ठरवण्याकरता राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर 3री जागा आम्हीच जिंकू, शिवसेनेचे संजय जिंकणार नाहीत असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. मी एकच म्हणेन, भाजपचा 6वा उमेदवार म्हणजे भाजपचा 3रा उमेदवार हा या निवडणुकीत नक्की जिंकेलच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होईलच. दुसऱ्यावर दोष देण्याआधी स्वतःच्याच आमदारांना नजरकैदेत ठेवावं लागतंय. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोकशाहीवर बोलतायत आणि या नजरकैदेतल्या आमदारांना ठेवणं, एवढा आमदारांवरचा भरोसा नसणं, एवढा आमदारांचा अपमान कुठल्याच पक्षाने केला नाही. तो आज महाराष्ट्र विकास आघाडी करते. रोज सकाळी उठून घोडेबाजार 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 असं रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत स्वप्न पडल्यासारखं करतात. ते तबेल्यामध्ये राहत असतील आणि तबेल्यात राहणाऱ्यांना घोडेबाजारचं स्वप्न पडत असेल आणि हा प्रश्न जे घोडेबाजार रोज म्हणतात त्यांना तुम्ही विचारा, जरूर विचारा.
भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी अनिल परबांवर निशाणा साधला। सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानं आता अनिल परबांचं काय होणार असं म्हणत त्यांनी टोला लगावला। तसंच श्रीजी होम्स कुणाचं आहे म्हणत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला। तर पोलीस महासंचालकाची जबाबदारी आहे की असा प्रकारचा भ्रष्टाचार, आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे, तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडून ती माहिती घेऊन आता बाजार मांडणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी। निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, तो पाहणारा, तो होऊ देणारा हे सगळे जबाबदार आहे। म्हणून आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांचं ताबडतोब स्टेटमेंट रेकॉर्ड करावं, त्यांच्या प्रवक्त्यांचं, संपादकांचं स्टेटमेंट घ्यावं आणि घोडे बाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी। परबला भीती वाटते की सचिन वाझेचा वसुलीमधून त्यांनी जे मटेरियल घ्यायला लावलं होतं, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले, हे जर अगर सचिन वाझे ने अगर बता दिया तो तेरा क्या होगा कालिया। आता मला आणखीन एक माहिती कोणीतरी द्यायचा प्रयत्न केला। बंगल्यावर चर्चा सुरू आहे। परबांचं ब्लड प्रेशर आणखीन वाढलं आहे। की सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला, बजरंग खरमाटे माफीचा साक्षीदार झाला, तर तेरा क्या होगा कालिया। महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या 57 जागांकरिता 10 जूनला मतदान होत आहे। भाजप आणि अपक्ष आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नावर सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं। विरोधी पक्षांनी त्यांचे आमदार सांभाळावेत। आमच्यासोबत कोण आहे हे 10 तारखेला स्पष्ट होईल। 7 जूनला सरकारमधल्या आमदारांची मुंबईमध्ये बैठक आहे। या बैठकीला अपक्ष आमदारही सोबत असणार आहेत। अपक्षांना भाजपची विचारधारा मान्य नाही असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला। नाही, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे आमदार सगळे एकत्रित असतील। आमची 7 तारखेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्या आमदारांची एकत्र बैठक त्या ठिकाणी होईल आणि एकत्रितपणे राहील आणि यामध्ये प्रतोताला मतदान दाखवून मतदान करायचं। त्यामुळे कुठली अडचण या मतामध्ये कुठली नाही। 2.5 वर्षापूर्वीच या अपक्षाने निर्णय घेतला महाविकास आघाडीबरोबर राहायचा, त्यावेळीच ते भाजपबरोबर जर राहायचा निर्णय घेऊ शकले असते, त्यांनी घेतला नाही। आमचे आमदार सांभाळा म्हणत असेल तर आमचं म्हणणं आहे तुम्ही तुमचे आमदार सांभाळा। अशी परिस्थिती आहे काय संपर्कात नाही, आज ते बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। 10 तारखेला मतदान झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं असा पलटवार पंकजा मुंडे यांचं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी परभणीमध्ये केलाय। तसंच काही जण उठतात आणि आम्हाला आमचा धर्म शिकवतात असा टोला राणा दाम्पत्याला मुंडेंनी लगावला। पालकमंत्री झाल्याने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। माझ्यावर कोणीतरी टीका केली, मला आठवत नाही कोणी केली। ते म्हणले काय कसला मंत्री आहे, म्हणले 32 नंबरचा खात्याचा मंत्री। म्हणलं मंत्र्यांच्या खात्याला सुद्धा नंबर असते, म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मंत्रिपदाला नंबर आहे 32। पण ज्यांनी कुणी माझ्यावर आरोप केला त्यांना 32,000च पाडलं, म्हणजे कदाचित। नवी मुंबईतून बातमी आहे। नवी मुंबईमध्ये उड्डाणपुलाकरता तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरून राजकीय वातावरण तापलंय। ही झाडं तोडू नयेत याकरता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलंय। भाजपच्या आंदोलनाचं नेतृत्व गणेश नाईकांनी केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात करण्यात आलंय। कोणत्याही परिस्थितीत ही झाडं तोडू देणार नाही असा इशारा गणेश नाईकांनी दिला, तर आव्हाडांनी पालिकेत भाजपची सत्ता असतानाच या उड्डाणपुलाला परवानगी दिली होती असा आरोप केला। एकूण सगळी तरुणांची इच्छा लक्षात घेता
या ठिकाणी लोकांचा तीव्र विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने गोष्टी करायला आमचा विरोध आहे. आज त्यांनी त्याच्यातून बोध घ्यावा. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नये. आम्हाला हा ब्रिज सध्या नको आहे. पुढे ज्याला संपूर्ण होईल त्याला आम्ही बघू. जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही, ज्यांनी त्यांना घडवलं, जो माणूस शरद पवारांचा झाला नाही, त्यांनी सत्यातला सगळा वाटा त्यांच्याकडे दिला, अख्खा ठाणे जिल्हा त्यांच्याकडे दिला, तो तुमच्या नवी मुंबईकरांचा काय होणार हो? 450 कोटी रुपयाचा ब्रिज पारित करून ठेवलेला. आज त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे की माझ्या हातनी चूक झाली होती, मला माफ करा. हा जी प्रत्येक वृक्षवल्ली दिसते त्याच्या समोर जाऊन नाक घासायला पाहिजे, हे निसर्गा मला माफ कर. कसली नाटकं करतात. बांगरनी पण ह्याच्यावरनं इशारा घ्यावा. 2008चा ठराव 2022ला बांगर बाहेर काढतो. इंदुरीकर महाराज पुन्हा बरळलेत. कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जळगावामध्ये एका कीर्तनादरम्यान इंदुरीकरांना वक्तव्य करण्यात आलं. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो, त्यापेक्षा बुद्धी बघून पगार द्या असं इंदुरीकर म्हणाले. रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. आणि ज्यांचे लग्न राहिले त्यांनी जवळजवळ तुम्ही नवरदेव व्हाल हा विषय सोडून द्या. तुम्ही आता जे स्टेटस इंस्टाग्राम, अरे लाज वाटली, लाज वाटली पाहिजे आपल्याला. 17ला ना 18ला क्वार्टरी पेता हरमेव कोण बायका देईल रे तुम्हाला? 80% तरुण पोरं हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. मला तुम्हाला पाया पडून सांगतो, इंदुरीकरच्या कीर्तनात सगळ्यात मोठा गुन्हेगार इंदुरीकर आहे. कमी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. फळं भोगितो, फळाची नाही आहे. जो उठण तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. जगावर आलेलं सगळ्यात मोठं संकट कोरोनाचं तिघांनी कंट्रोल केलं. 1 डॉक्टर, 2 पोलीस आणि 3 सामाजिक संस्था. त्या डॉक्टरांनी जरी केलं तरी त्याने त्याच्यात थोडा टाकाटुका त्यांनी काढला म्हणजे चांगला स्लॅब टाकला. त्याचं काय, त्यांचं कौतुक एवढं करायचं नाही, पण ज्यांनी स्वतःचा बळी दिला त्या पोलीस खात्याचं कौतुक करा. खरं कोरोना कंट्रोल एक सांगा, कोरोना योद्ध्याचा सत्कार जर करायचा असेल तर पहिला पोलिसाचाच करावा. का? स्वतःच्या संसाराला सोडून डांबरीवर उभं राहायचं आहे. मुलगी म्हणते पप्पा ड्युटीवर चालले तर मला ट्युशनला सोडा. नाही ग, मला ड्युटी आहे. ती पोरगी त्यांची रिक्षानं जाते, पण तो बिचारा रोड टच ड्युटी करत असतो. आपल्याकडे सगळे उलटे नियम आहेत महाराज. खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे, त्यांना पेमेंट कमी. ज्यांना काहीच काम नाही, पैसाच मोजता येत. सर्व्हिसवाल्याचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजे. बुद्धीवर 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी असेल पेमेंट कमी करायचं. हा विनोद नाही महाराज. आपल्याकडे प्रॉब्लेम मोठे झाले. डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमा बंद झालं, 40% पोरं भिकारी झाले. पावसाळ्यामध्ये तुम्हाला गोवा किंवा कोकणात जायचं असेल तर त्या सगळ्यांकरता ही महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातला भोसते घाट आणि परशुराम घाट सध्या धोकादायक बनलाय. परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अवघं 60%च झालंय. त्यामुळे पावसाळ्यात हा घाट पुन्हा कोसळून दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाची सुरक्षा राम भरोसे आहे. मुंबई गोवा महामार्गावरचे अत्यंत महत्त्वाचे 2 घाट भोसते घाट आणि परशुराम घाट. पण पावसाळ्यात या दोन्ही घाटांमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. कारण गेल्या वर्षी महामार्ग चौपदरीकरणावेळेला कोसळलेल्या परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अद्यापही अपूर्णच आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही केवळ 60%च काम झालंय. त्यामुळे पावसाळ्यात या घाटात खोळंबा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोकणातल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर इकडूनही फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांच्या वाहतुकीवरही या परशुराम घाटाच्या दुरावस्थेमुळे परिणाम होतो आहे. तेव्हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कमीत कमी दिवसात पाऊस सुरू होण्यापूर्वी या विषयाकडे बघावं
आणि चांगली वाहतूक सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत. ज्या पद्धतीनं घाटाच्या वरच्या बाजूला म्हणजे परशुराम गावाच्या बाजूनं जिथं घाट कटिंग होतंय, उत्खनन होतंय, हे जर बघितलं तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती वाटते, भीती वाटते. या सगळ्या गोष्टी करता मी वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा करतच असतो, परंतु अधिकाऱ्यांची खास करून मला पुन्हा पुन्हा आग्रह आहे की साहेब एकदा तुम्ही येऊन जागेवर पाहणी करावी. दुसरीकडे भोसते घाटातल्या दरडींचा धोकाही अद्याप कायम आहे. डोंगर कटाईमुळे गेल्या वर्षी या घाटात तब्बल 5 वेळेला भूस्खलन झालं होतं, पण अद्यापही या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्यानं ऐन पावसाळ्यात या दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येतात. कोकणात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट आणि परशुराम घाट हे 2 घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण धीम्या गतीच्या कामांमुळे सध्या हे दोन्ही घाट धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोमवारी 348वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. गेले 2 वर्ष कोरोना संसर्ग निर्बंधामुळे किल्ले रायगडावर मर्यादित स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात आला होता. आता कोरोना संसर्गाचे नियम हटवल्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. ढोल ताशात उतारी अशा मराठमोळ्या वातावरणात किल्ले रायगड दुमदुमून गेलेला आहे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही काळात मुंबईच्या आजूबाजूच्या समुद्रकिनारी भागामध्ये हम्बँक डॉल्फिन्स दिसले. त्यामुळे राज्याने संपूर्ण 150 किलोमीटरच्या MMR किनारपट्टीवर डॉल्फिनचा तपशीलवार अभ्यास करण्याकरता पावलं उचलली आहेत. आढावा घेऊयात. आर्थिक राजधानी मुंबईला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा मुंबईसाठी जमेचीच बाजू. मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीवर म्हणजे वर्सोवा मनोरी खाडीपासून ते अगदी नरिमन पॉइंट अलिबाग पर्यंत गेल्या काही काळात 27 हम्बँक डॉल्फिन दिसलेत. त्यांचं विशेष जीवनमान, वर्तन, त्यांना गरजेची पर्यावरणीय परिस्थिती याचा अभ्यास करण्याकरता मुंबईच्या 150 किलोमीटर MMR किनारपट्टीवर सरकारनं अभ्यास सुरू केलाय. कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशन म्हणजे CCF तर्फे हा अभ्यास केला जाणार आहे. सर्वे करताना आम्ही थोडेफार व्हिडिओ काढले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचं ट्रॅव्हलिंगचं सवय, नंतर मग कोर्टशिप बिहेवियर, ते कसे खेळतात, फॅमिलीबरोबर कसे राहतात, याच्याबद्दल पण थोडं डॉक्युमेंटेशन केलं. मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन किती आहेत, कोणत्या जातीचे आहेत, त्यांचं विशेष काय आहे याचा अभ्यास ही जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ठरेल असं आदित्य ठाकरे म्हणाले. पण अनेक वेळा हा सगळा अभ्यास करत असतो. मग बिबटे असतील, आता आपण कासवांचा अभ्यास करत आहोत आणि डॉल्फिन्स. मला वाटतं बायोडायव्हर्सिटीवर अभ्यास करणं गरजेचं आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. काही दिवसापूर्वी जागतिक बायोडायव्हर्सिटीचा दिवस होता. आपण स्वतःसाठी जेव्हा काम करतो, जेव्हा आपण पर्यावरण बघतो, ते खूप वेळा आपण शहरांबद्दल आणि गावांबद्दल बोलत असतो, पण जंगलांबद्दल असेल, मॅनग्रोव्स बद्दल असेल, ह्याच्यावर देखील आपण अभ्यास करून तिथे काय चांगलं करू शकतो याचा विचार. डॉल्फिन्स पाहायला अनेक जण परदेश गाठतात, पण या अभ्यासातून समोर आलेली माहिती उपयोगी ठरून मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन्स वाढण्याला चालना मिळू शकेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं एका विहिरीमध्ये एक बिबट्या पडला.
हौदबाग परिसरातील शेताजवळच्या विहिरीत बिबट्या पडला। या संदर्भातली माहिती वनविभागाला मिळाल्यावर पथकाने लगेचच शर्थीचे प्रयत्न केले आणि या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले। विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले। भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर सांगलीमध्ये मगरीची दहशत पसरलेली बघायला मिळते। सांगली ते भिलवडीपर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमी मगरी बघायला मिळतात। कसबे डिग्रस ते सांगलवाडी या परिसरामध्ये सकाळी एक अजस्त्र अशी मगर बघायला मिळाली। आरवन पुलाजवळ असणाऱ्या नदी काठावर तब्बल 13 फूट लांब मगर आढळली, त्यामुळे जरा खळबळच उडाली। नदीकाठी पोहण्याकरता गेलेल्या नागरिकांना ही मगर दिसली। अनेकांनी या महाकाय मगरीला आपल्या कॅमेरामध्ये कैद केलं। कृष्णाकाठी अजस्त्र मगरीचं दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान वनविभागाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। चंद्रपूरच्या राजुरा शहरातील सोमनाथपूरमध्ये एका वानराच्या पिलाची वनविभागाच्या पथकानं सुटका केली। सोमेश्वर मंदिराजवळ एका वानराच्या पिलाचं तोंड भांड्यामध्ये अडकलं। या पिलाच्या सुटकेकरता वानराची टोळी जीवाचा आकांत करत होती। वनविभागाला ही माहिती मिळाली, त्यांनी पिंजरा लावून वानराच्या पिलाला पकडलंय आणि त्याची या भांड्याच्या तोंडातून सुटका करण्यात आली। कोकण किनारपट्टीच्या भागात ऑलिव्ह रिडले जातीची मादी कासव अंडी घालतात। नुकतीच इथल्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून 5 कासवांना सॅटेलाइट ट्रॅकिंग करून समुद्रात सोडलं गेलं। त्याचं निरीक्षण करून या 5ही कासवांच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला। अभ्यास केला जातोय। अनेक कासव मित्र अहोरात्र या कामी मेहनत घेत आहेत, मदत करत आहेत। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। पृथ्वीवरील मधमाशांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने मानवी अस्तित्व धोक्यात आलंय। आता तुम्ही म्हणाल मधमाशा आणि मानवी जीवनाचा काय संबंध? हे जाणून घेण्याकरता पहा हा स्पेशल रिपोर्ट। देशातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात एकमेव असलेलं हे आहे पुण्यातील CBRTI अर्थात केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र। या केंद्रात असलेल्या ग्रंथालयात फक्त मधमाशी या विषयावर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लिहिलेली तब्बल 2500 पुस्तकं आणि 2 लाख संदर्भ सूची आहेत। शिवाय इथं मधमाशांच्या जीवनशैलीची माहिती देणारं एक संग्रहालय सुद्धा आहे। या केंद्रातले संशोधक काय सांगतायत हे जरा नीट ऐका। मधमाशा वाचवा, जीवन वाचवा हा एक संदेश लोकांमध्ये पोहोचणं आवश्यक आहे। प्रख्यात जे शास्त्रज्ञ होऊन गेले अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तर असं सांगून गेले की जर मधमाशा नष्ट झाल्या तर काही वर्षातच मानवी जीवन पण केवळ 4 वर्ष शिल्लक राहील। पुण्यातील अमित गोडसे हा तरुण देखील मधमाशांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतोय। IT क्षेत्रातील बक्कळ पगार असलेली नोकरी सोडून अमितनं बी बास्केट नावाची संस्था सुरू केली आहे। केवळ 1.5 वर्षात त्यानं 8000 पोळी काढून त्यावरील कोट्यवधी मधमाशांचा जीव वाचवलाय आणि आता तो घराच्या टेरेसवर पाळता येतील अशा डंखहीन देशी मधमाशांचं संगोपन करतोय। असं म्हणतात की आंब्याचं उत्पन्न फारच कमी झालेलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे। तर या ज्या मधमाशा आहेत डंखहीन माशा फक्त छोट्या फुलावर काम करतात आणि आंब्यावरती फक्त याच माशा काम करतात। तर या माशांच्या पेट्या ठेवल्यावर उत्पन्न जवळजवळ 30 ते 40% वाढ होते। अमित सारखंच पुण्यातील पर्यावरण तज्ञ डॉक्टर महेश गायकवाड हे देखील मधमाशांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती करण्यासाठी जीवाचं रान करतायत। साधारण 40,000 माशा दररोज परागीभवनाचं खूप महत्त्वाचं काम करतात। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माशी त्या पोळ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती फिरू शकते
आणि त्या अंतरावरती फिरत असताना ती साधारणपणे 1000 फुलांना मिनिमम भेटली एका दिवसात तरी 2000 किलोमीटरचा प्रवास ती करते. त्याच्यामुळे हे अनन्यसाधारण काम या मधमाशांचं आहे. जागतिक स्तरावर नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार ग्लोबल वॉर्मिंग आणि पिकांवर फवारल्या जाणाऱ्या विषाणूमुळे मधमाशांची संख्या 90% घटली आहे. परिणामी अनेक देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे. यावर उपाय म्हणून अनेक प्रगत देश आता रोबो बीद्वारे परागीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित यांत्रिकी मधमाशा परागीकरण करण्यात यशस्वी ठरतीलही, मात्र त्या आपल्याला कधीच मध देऊ शकणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे अशी वेळच येऊ नये म्हणून आतापासूनच मधमाशांचं संगोपन होणं गरजेचं आहे. आणि पर्यावरण रक्षणासोबत मधमाशीही आपण वाचवू शकलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यावरण दिन साजरा करता येईल. माझ्या अवतीभोवती खेळणाऱ्या ह्या माशा, माझ्या अंगावरच्या ह्या माशा डंखहीन आहेत आणि अशाच कित्येक मधमाशांना राष्ट्रीय कीटक घोषित करा हा प्रस्ताव मागील 2 वर्षापासून केंद्र सरकारच्या दप्तरीत धूळ खात पडला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अशा असंख्य मधमाशांना सुरक्षा कवच मिळू शकतं आणि ते आता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. वडील सचिन हंसाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नृत्यांगना राधिका मर्चंट यांच्या अरंगेत्रमच्या कार्यक्रमाचा सोहळा वांद्र्यातल्या BKCमध्ये जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाकरता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह बॉलिवूडमधले अनेक कलाकार मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंबानी आणि मर्चंट कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुभावना ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे धडे घेतल्यानंतर आज अरंगेत्रमचा हा सोहळा रंगला. राधिका अनेक वर्ष श्री निभा आर्ट फाउंडेशनच्या संस्थापिका गुरुभावना ठाकर यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेते आहे. राधिकानं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. राफेल नदालनं 14व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केलाय. फायनलमध्ये त्यानं नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर मात केली. सरळ 3 सेट्समध्ये नदालनं कॅस्परचा धुव्वा उडवला. पुरुष एकेरीतलं नदालचं हे विक्रमी 22वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये नदालनं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी मालेगावातून आपण बघणार आहोत. मालेगावातील सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. डॉक्टर तपासणी करत नसल्याच्या रागातून रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केलेला आहे. हल्ल्यात डॉक्टर बचावलेत. हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सगळे डॉक्टर्स आणि कर्मचारी मात्र काम बंद आंदोलन करायला लागलेले आहेत. सगळं काम बंद करण्यात आलेलं आहे. एका रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केलेला आहे. तपासत का नाही याच्या क्रोधातून हा हल्ला झालाय. डॉक्टर बचावलाय, पण अनेकदा असं बघायला मिळतंय की रुग्ण संतापतात, डॉक्टरवर हल्ला करतात. CMO डॉक्टर पोद्दार सरांवर जो हल्ला झालेला आहे तो खरोखर निंदनीय आहे. याच्या आधी पण आमच्या सिस्टर लोकांसोबत बाग सिस्टरांचं नाव आधी पण घेण्यात आलं. 2 वेळा आम्ही कंप्लेंट केलेली होती. बाग सिस्टरांसोबतच वाईट वागणूक झालेली. पण याच्या आधी ICU मध्ये पण हल्ला केलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी आता पोलीस चौकी सेपरेट वेगळी मिळावी हे लेखी आश्वासन असल्याशिवाय आमचे कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी तयार नाही आहेत. बॉलिवूडमध्ये कोरोनानं थैमान घातल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक बातमी समोर येते आहे. बॉलिवूडचा दबंग खान अशी ख्याती असलेला सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला एकदा पुन्हा धमकीचं पत्र आलंय. या पत्रात सलमान खानला जीवे मरण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या अंगरक्षकाला हे पत्र मिळालं. सलमान खान दररोज वॉकला जातो. या दरम्यान तो ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो तिथं ते पत्र मिळालं. दरम्यान सलमानला पुन्हा धमकीचं पत्र मिळाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. संबंधित पत्र निनावी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून तपासाला सुरुवात केलेली आहे. धमकी प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच आरोपींचा शोध घेण्याकरता बँडस्टँड परिसरातील CCTV कॅमेरे चेक केले जात आहेत. घटनेमागे नेमकं कोण आहे ते तपासण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
उचलीच्या पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुराचं अपहरण झालं आणि बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवला गेला आणि पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या अडवडीमध्ये उघडकीस आला। या प्रकारामुळे खळबळ उडाली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करत खुद्द मारहाण करणाऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पीडित ऊसतोड मजुराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरातून बातमी आहे। सोलापुरातील बुधवार पेठ परिसरामध्ये वाढदिवस साजरा करताना 2 गटात हाणामारी झाली। सेलिब्रेशन वेळी धक्का लागला। इतक्याशा कारणावरून 2 गटात तलवारी आणि काठ्यांपर्यंत मारहाण झाल्याची घटना घडली। त्यानंतर दगडफेक सुद्धा झाली आणि या दगडफेकीमध्ये 10 ते 12 जण जखमी झाले। जखमींवर सोलापुरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने अखेर कारवाई केली आहे। नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा घेण्यात आलाय। भाजपच्या प्रवक्ता असलेल्या नुपूर शर्मा आणि नवल जिंदल यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं। त्यानंतर आता भाजपने दोघांवर कारवाई केली आहे। NIA वृत्तसंस्थेने नुपूर शर्मा आणि नवल जिंदल यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे। भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। या पत्रकामध्ये भाजपने सर्व धर्मांचा सन्मान करतो, एखाद्या धर्माबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणं भाजप अजिबात खपवून घेणार नाही, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असं लिहिलेलं आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवांमुळे इस्लामाबाद पोलीस विभागाने शहराच्या लगतच्या बनी गालामध्ये सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवलंय। इस्लामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितलंय की शहरात आधीच कलम 144 लागू करण्यात आलंय। सभांवर बंदी घालण्यात आली आहे। इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट केलंय की पाकिस्तान तहरीके इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांचे बनीगाला इथं संभाव्य आगमन लक्षात घेता परिसरात सुरक्षा वाढवली गेली आहे आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। युक्रेन आणि रशियामधल्या युद्धाला 100 दिवस लोटलेले आहेत आणि या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घडामोडी, संहार, विध्वंस समोर आलाय। त्याविषयीच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। युक्रेनमधील मोठं शहर अशी ओळख असलेल्या खार्किव्ह शहराची राख रांगोळी झाली आहे। रशियाने या शहरावर मोठा हल्ला केला। बॉम्बच्या वर्षावात शहराचं मोठं नुकसान झालं। युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनच्या रस्त्यावर आता नागरिकांच्या कलकलाटाच्या जागी जळती वाहनं पाहायला मिळत आहेत। या वाहनांमधून युद्धाचा धूर पाहायला मिळतोय। खार्किव्हमध्ये युक्रेनने रशियाचे एक युद्ध विमान पाडल्याचा दावा नागरिकांनी केला होता। खार्किव्हमध्ये एक युद्ध विमान पडल्याचा व्हिडिओ समोर आला होता। आकाशातून आगीचा गोळा पडावा अशा प्रकारे युद्ध विमान जमिनीवर कोसळलं होतं। खार्किव्हमधील नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद केली। रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय। युक्रेनच्या प्रत्येक मोठ्या शहरात इमारतींची अशी अवस्था झालेली आहे जी दृश्यांमध्ये दिसते। युक्रेनमधील क्रॅमस्टोक्सवर समुद्रातून क्षेपणास्त्र डागण्यात आलं। एका इमारतीमागे जाऊन हे क्षेपणास्त्र पडलं, त्यामुळे मोठा स्फोट झाला। या स्फोटानंतर परिसरात आगीचे लूट पाहायला मिळाले। स्फोटाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। रशियन सैनिकांवर युक्रेनने जोरदार हल्ले चढवले आहेत। अशाच एका रशियाच्या लष्करी ताफ्यावर युक्रेनने मिसाईल हल्ला केला होता। ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये रशियाच्या रणगाडे लष्करी वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं। युक्रेनकडून रशियाच्या रणगाड्यांवर जोरदार हल्ले चढवले जात होते। जॅव्हलिन मिसाईलचा वापर करून हे रणगाडे युक्रेनियन सैन्याने उद्ध्वस्त केले। वोल्नोवाखा शहराजवळ असाच एक रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला। रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या शस्त्रांचंही मोठं नुकसान झालं।
रशियानं युक्रेनच्या एका टँकवर हल्ला केला होता. टँकच्या हल्ल्यानंतर या टँकनं पेट घेतला. हा पेट घेतलेला टँक रस्त्यावर फिरत असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. रशियाचा सैनिक आणि एका मुलीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला होता. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन जवानाला एक मुलगी आक्रमकपणे बोलताना दिसत होती. आमच्या देशातून परत जा, आम्हाला शांततेत राहू द्या, असं त्या मुलीनं निक्षून या सैनिकाला सांगितलं. युक्रेनमधली दृश्य पाहून जगभरातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं. सैनिकांना कुटुंबीय निरोप देत असतानाची दृश्य आहेत. जगभरानं ही दृश्य पाहिली. नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.